ख्रिस्ताच्या नावाने शुभेच्छा देतो. This morning we give all the glory to God आपण या सकाळच्या वेळी सर्व गौरव देवाला देतो, for bringing all of us together. आम्हा सर्वांना एकत्र आणल्याबद्दल. And I've been sharing with you आणि जसं मी तुमच्याशी बोलत आलो आहे on Mephibosheth, मफीबोशेत या the अध्यायावर kindness of David. ती जे दाविदाचा जो दयाळूपणा होता त्याच्यावर. And I said to you yesterday, आणि जसं मी काल तुमच्याशी बोललो in this chapter, या अध्यायामध्ये 2 Samuel 9th chapter, दुसरा शमूएल 9व्या अध्यायामध्ये when you read 1 to 13, जेव्हा आपण 1 ते 13 या वचनामध्ये वाचतो there we can see तिथे आपण पाहतो that David is a picture of God. की दावीद हा देवाला दर्शवतो And we saw Jonathan is a picture of Jesus. आणि जो योनाथन आहे तो येशू ख्रिस्ताचं चित्र दर्शवतो. And Mephibosheth is picture of us. आणि हा मफीबोशेत आहे जो आम्हाला दर्शवतो. That David says, for the sake of Jonathan, can I show kindness to anybody? की दावीद जसं म्हणतो की देवा योनाथानाच्या प्रित्यार्थ मी कुणावरती दया दाखवू शकतो का. And yesterday we saw आणि जसं आपण काल पाहिलं that how we call Mephibosheth, कसं मफीबोशेतला आपण बोलवलं and Mephibosheth came out of the three things. आणि 3 गोष्टीतनं मफीबोशेत बाहेर पडला. He was bound की तो बांधला गेला होता, in hereditary, की त्या अनुवंशिकतामध्ये he was bound तो बांधला गेला होता, in fear, त्या भयामध्ये he was bound in Lodabar, तो त्या लोदबार मध्ये बांधला गेला होता, where there was nothing was growing. की जिथं ते नापीक होतं तिथं काहीच असं वाढत नव्हतं. And call of David आणि दाविदाचं जे बोलवणं होतं delivered him from that place. त्याला त्या जागेतनं त्याला सुटका करून दिली. And kindness of David आणि त्या दाविदाचा जो दयाळूपणा आहे made him sit on the table. त्याला त्या मेजावरती बसायला त्यांनी दिलं. Yesterday I shared with you few things काल मी तुमच्याशी काही गोष्टी बोललो in part 1. की पहिल्या भागामध्ये. Today I want to share with you आज मला तुमच्याशी बोलायचं आहे from the same chapter त्याच अध्यायामधनं few more thoughts. अजून काही विचार. 6th verse of 2 Samuel 9th chapter. दुसरा शमूएल 9वा अध्याय आणि 6वं वचन आपण वाचूयात. Now when Mephibosheth the son of Jonathan the son of Saul was come unto David, he fell on his face and did reverence. And David said, Mephibosheth, and he answered, Behold thy servant. And David said unto him, Fear not, I will surely show kindness for Jonathan's father's sake, thy father's sake, and will restore thee all the land of the soul, thy father, and thou shalt eat bread at my table continuously. And he bowed himself and said, What is thy servant that thou shouldest look upon such as a dead dog as I am? दुसरा शमूएल 9वा अध्याय 6व्या वचनापासून आपण वाचूयात. मफीबोशेत बिन योनाथन बिन शाऊल याने येऊन दाविदाला भूमीपर्यंत लवून दंडवत घातले. दावीद म्हणाला, मफीबोशेत. तो म्हणाला, आपला दास हजर आहे. दावीद त्याला म्हणाला, भिवू नकोस, तुझा बाप योनाथन ह्यासाठी मी तुझ्यावर अवश्य दया करीन. तुझा बाप शाऊल ह्याची सर्व जमीन तुला परत देईन आणि तू नित्य माझ्या पंक्तीस भोजन करशील. तो प्रणाम करून म्हणाला, आपण अशा माझ्यासारख्या मेलेल्या कुत्र्यावर कृपादृष्टी करावी असा आपला दास कोण आहे. Father, once again in Jesus' name we commit this morning service at your feet. पिता, पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने ही सकाळची सभा आम्ही आपल्या चरणी सोपवतो. And we pray, Lord, आणि आम्ही प्रार्थना करतो देवा, let this morning की हे सकाळची जी सभा आहे your presence surround us. तुझी उपस्थिती आम्हाला घेरोच. And Lord, as we meditate upon thy word, आणि जसं तुझ्या अध्यायावर आम्ही मनन करत असताना let it be under your lordship and leadership, तुझ्या प्रभुत्वाखाली आणि तुझ्या मार्गदर्शनाखाली होऊ. under your kingship. तुझ्या प्रभुत्वाखाली Lord, देवा, under your grace तुझ्या कृपेखाली and your mercy. तुझ्या दयेखाली We trust you, आम्ही Master. तुझ्यावर विश्वास ठेवतो. We commit once again आम्ही पुन्हा एकदा सोपवतो this morning service ही सकाळची सभा at your feet. तुझ्या चरणी In Jesus' name. येशू ख्रिस्ताच्या नावाने. Amen. आमेन. Yesterday I shared with you काल मी तुमच्याशी बोललो that David said, Is there anybody that I can show kindness for the sake of Jonathan? की जसं दावीद म्हणाला की मी कुणावरती तरी मी दया दाखवू शकू का योनाथानाच्या प्रित्यार्थ. Because what Jonathan had done, कारण जे योनाथानाने केलं होतं David did not forget. दाविदाने तो विसरला नाही. And let me tell you, आणि मला तुम्हाला एक सांगू द्या, what Jesus did on the cross, येशू ख्रिस्ताने जे वधस्तंभावर केलं, God is not forgetting. देव ते विसरत नाहीये. God is remembering. देव ते आठवण करत And आहे. He wants to bless the world for the sake of Jesus. आणि त्याला ते जगाला आशीर्वादित करायचे येशू ख्रिस्ताच्या प्रित्यार्थ. 2000 years. 2000 वर्ष Yet God is asking, तरी पण देव विचारत आहे, Is there anyone? तिथं कोण आहे का.
that I can show kindness की ज्याच्यावर मी मी दया दाखवू शकतो for the sake of Jesus की Christ. येशू ख्रिस्ताच्या प्रित्यर्थ. And then we saw how Ziba, आणि आपण बघितलं कसं सिबा, the servant of Saul, तो जो सौलाचा जो सेवक होता तो, he said there is Mephibosheth, की तो म्हणाल तिथे एक मफीबोशेत आहे, and they brought Mephibosheth out. आणि त्यांनी मफीबोशेतला बाहेर आणलं, And Mephibosheth came आणि मफीबोशेत आला and fell before David. आणि तो दाविदासमोर पडला. Now David is telling आणि Mephibosheth, दावीद आता मफीबोशेतला म्हणतोय, Mephibosheth, मफीबोशेत, for the sake of your father Jonathan, की तुझ्या बाप याच्या प्रित्यर्थ, योनाथाच्या प्रित्यर्थ I want to bless you. मला तुला आशीर्वादित I want करायचं, to give you all the land that was belonged to Saul, मला your तुला father. सगळं जमीन द्यायचं जे तुझ्या वडील योनाथानाचे आहेत. And he said, आणि तो म्हणाला, from today आजपासून you shall sit on the king's table की तू त्या राजाच्या मेजावर बसशील and eat आणि खाशील rest of all your life. संपूर्ण तुझं उर्वरित आयुष्य. My God, what a call काय हे प्रभू, काय ते बोलवणं, from servant to master, की त्या सेवकापासून त्या धन्यापर्यंत, from nowhere to somewhere. की काहीच नसताना सगळं काही. Sometime back, काही वेळेपूर्वी Mephibosheth was lame, मफीबोशेत जो होता तो पांगळा होता, in Lodabar, त्या लोदबार मध्ये, in trouble, की त्या समस्यांमध्ये, in sorrow. की त्या त्रासांमध्ये Nothing he could see काही त्याला दिसू शकत in नव्हतं. his life. त्याच्या जीवनामध्ये, Nothing in his life he could see त्याच्या जीवनामध्ये त्याला काहीच दिसत नव्हतं that he could be blessed. की जेणेकरून तो आशीर्वादित Neither व्हावा. physically, त्या शारीरिक दृष्ट्या, neither spiritually, तो आत्मिकरित्या, neither की mentally. ते मानसिकरित्या Nowhere the blessing was for him. कुठेही त्याला आशीर्वाद दिसत नव्हते. And he was hiding in one place. आणि तो ते एका ठिकाणी लपला होता. He must be thinking his life is तो over. विचार करत होता त्याचं जीवन आता संपलं आहे, Rest of his life he has to live such a way. उर्वरित आयुष्य त्याचं असंच त्याला जगायचं आहे. But in few पण seconds, थोड्या in सेकंदामध्ये, few minutes, काही थोड्याच his मिनिटांमध्ये life was changed. त्याचं संपूर्ण जीवन बदललं. David says, रावीत म्हणतो, Mephibosheth, दावीद म्हणाला, मफीबोशेत, all that was belonged to Saul, शाऊलाचं जे काही सगळं होतं I give it to मी you. ते तुला देतो, And more than above, आणि त्याच्यापेक्षा जास्त rest of your life, संपूर्ण तुझं उर्वरित जीवन you will sit with me. तू माझ्या बरोबर You बसशील, will sit on king's तू table त्या राजाच्या मेजावर बसशील and you will eat. आणि तू खाशील. And what a blessing. आणि काय तो आशीर्वाद, His whole life changed. त्याचं संपूर्ण जीवन His बदललं, whole future changed. त्याचं संपूर्ण भविष्य बदललं. What a blessing. काय तो आशीर्वाद. I remember one incident मला आठवतं एक गोष्ट, when Jesus died on the cross. जेव्हा येशू ख्रिस्त त्या कलवरीच्या क्रूसवर मेला, There were two thieves तिथं दोन चोर होते, who died. की ते पण मेले, They also were crucified. त्यांना सुद्धा तो खिळलं गेलं होतं. And one of them rejected आणि Jesus. त्याच्यातल्या एकाने येशू ख्रिस्ताला नाकारलं, He was so close to की Jesus, तो येशू ख्रिस्ताच्या खूप जवळ होता, but he rejected Jesus. पण त्याने येशू ख्रिस्ताला नाकारलं, He came at the door of heaven की तो त्या स्वर्गाच्या द्वारापर्यंत आला होता and he rejected Jesus. आणि त्याने येशू ख्रिस्ताला नाकारलं. He said, if you are son of तो God, म्हणला, जर तू देवाचा पुत्र असशील, save yourself. तर तू तुझ्या स्वतःला वाचव. My God, he turned from the door of heaven. हे प्रभू, तो त्या स्वर्गाच्या दारापासून तो मागे फिरला. But we can see the second thief. तर आपण जेव्हा बघू शकतो तर दुसऱ्या चोराकडे, He said, Lord, तो म्हणला, प्रभू, remember me in your kingdom. तुमच्या राज्यामध्ये माझे आठवणीत ठेव. And in that belief and confession, आणि त्या विश्वासामध्ये आणि त्या कबुलीमध्ये, you know, Bible says, तुम्हाला माहिती आहे, शास्त्र म्हणतं, Jesus said to him येशू ख्रिस्त त्याला म्हणाला, that, verily, verily, I say, निश्चित मी तुला सांगतो today की आज you shall be with me की तू माझ्या बरोबर असशील, in paradise. निश्चितच तू माझ्या बरोबर आज असशील त्या सुख लोकामध्ये. You know, my friend, तुम्हाला माहिती का मित्रांनो, Jesus didn't say today because Jesus did not go today. येशू Jesus ख्रिस्त rose म्हणला, after 3 days. येशू ख्रिस्त म्हणला नाही आज, कारण येशू ख्रिस्त तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. He said, verily, verily, I say unto you today तो म्हणला, निश्चितच मी तुला आज सांगतो that you shall be with me in paradise. की तू माझ्या बरोबर त्या सुख लोकात असशील. You know something? तुम्हाला माहिती का एक गोष्ट, What a change in this thief life. की या चोराच्या जीवनात काय तो बदल घडला. In the morning, सकाळच्या वेळेस he had a fellowship की त्याच्याकडे ती सहभागिता होती with robber. की त्या चोरांबरोबर. In the evening, इन संध्याकाळी he has fellowship त्याच्याकडे ती सहभागिता होती with God's son. त्या देवाच्या पुत्राबरोबर. In the morning, सकाळच्या वेळेस he was condemned की त्याच्यावरती दोष लावण्यात आला to death. की त्या मरण्यासाठी. And in the evening, आणि संध्याकाळच्या वेळी he was for the eternal life. की तो त्या अनंतकाल विपुल जीवनसाठी त्याला देण्यात आलं. He was free
की तो मुक्त केला He गेला, was forgiven. की त्याला क्षमा केली In गेली. the morning, सकाळच्या वेळेस he was supposed to be in hell. ती त्याला त्या नरकामध्ये असणं होतं, In the evening, पण संध्याकाळी he is in eternal life. की तो त्या अनंतकालच्या जीवनामध्ये आहे. What a change in his life. काय तो बदल त्याच्या जीवनामध्ये. Coming to God brings change. देवाकडे येणं एक बदल घडवतं. Confessing and believing कबुली करणे आणि विश्वास ठेवणे brought change in his life. त्याच्या जीवनामध्ये त्याला बदल घडला. What a change in this person's life. की काय तो बदल ह्या व्यक्तीच्या जीवनामध्ये. Mephibosheth. मफीबोशेत, What a change. काय तो बदल. This morning he was lame. आज सकाळी तो पांगळा होता, He got up as a lame. तो पांगळा म्हणून किंवा लंगडा म्हणून उठला, He got up in fearful. की तो भयभीत होऊन उठला. He got up. तो उठला In Lodabar where nothing was growing. की लोदाबार जे नापीक होतं तिथं काहीच वाढत And नव्हतं. in the evening, आणि संध्याकाळच्या वेळेस now he is sitting on the king's son's king's आता table. आता तो त्या राजाच्या मेजावरती बसला He आहे, is blessed. की तो आशीर्वादित आहे. Everything he has. सगळ्या गोष्टी त्याच्याकडे आहेत. My friend, let me tell you. माझ्या मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या, You know, I like brother Mike Murdoch says की ते मला आवडतात बंधू माईक मडोक जे म्हणतात that one day the favor of the Lord की एका दिवशी जी देवाची जी कृपा आहे, can bless you what lifetime labor cannot give you. की जीवनभर जे तुम्ही कष्ट करणार ते सुद्धा तुम्हाला आशीर्वादित करणार नाही, तेवढं ते आशीर्वादित करेल. Again I say, पुन्हा एकदा मी तुम्हाला म्हणतो, one day the favor of the Lord can give you what lifetime labor cannot give you. जीवनभर कष्ट करून जी गोष्ट तुम्हाला मिळणार नाही ते एक दिवस प्रभूच्या कृपेने तुम्हाला मिळेल. Amen. आमेन. Let everybody say Amen. प्रत्येक जण म्हणू आमेन. Hallelujah. हालेलुया. The lifetime labor cannot give you that one day the God's grace can give you. जीवनभर कष्ट करून सुद्धा तुम्हाला एवढं मिळणार नाही जेवढं प्रभूची कृपा एका दिवसा प्रभूच्या कृपेबद्दल तुम्हाला We मिळेल. can see that in Mephibosheth's life. आपण बघू शकतो ते मफीबोशेतच्या जीवनाद्वारे And one day the change, एका दिवसामध्ये बदल, one day the blessing. एका दिवसात तो आशीर्वाद. What a change. काय तो बदल. It's not a lottery. की हे कुठलीही लॉटरी I'm नाही. not talking about मी lottery. कुठल्याही लॉटरी बद्दल बोलत I'm नाही. not talking about luck. मी कुठल्याही त्या तुमच्या लक बद्दल बोलत नाही. You know, we do not believe in luck. आपण त्या लक वरती विश्वास ठेवत There are नाही. many Christians say luck, I'm lucky, I'm lucky, I'm lucky. कित्येक सारे ख्रिस्ती म्हणतात की मी लकी आहे, मी लकी आहे. I don't believe in luck. मी त्या लक वरती विश्वास ठेवत We नाही. believe in grace. आम्ही कृपेवरती विश्वास ठेवतो. All that we get it by grace. आम्हाला जे काय मिळतं ते कृपेद्वारे मिळतं. You know that man near book of John 5th chapter. योहानाच्या 5व्या अध्यायामध्ये जो मनुष्य आहे, That man was sitting near Bethsaida. की जिथे तो बच्छेदाच्या त्या पुलापाशी बसला होता, He said to तो Jesus, येशू ख्रिस्ताला म्हणाला, before I go, मी जायच्या आधी somebody else jump inside. कुणीतरी आतमध्ये उडी मारतं And nobody is there to help आणि me. कुणीही मला मदत करायला तिथे नसतं. Whoever jump inside is lucky. की जो तो त्या आतमध्ये उडी मारतो तो खूप लकी I आहे. cannot be that kind of lucky. मी त्या प्रकारचं लकी होऊ शकत I don't नाही. have that luck. आता माझ्याकडे ते लक नाहीये. But Jesus said, पण येशू ख्रिस्त म्हणतो you don't have to believe in luck. की तुला त्या लक वरती विश्वास ठेवायची गरज नाही. Jesus is willing to give you by grace. येशू ख्रिस्त तुला देऊ इच्छितो तुझ्या त्या कृपेद्वारे. Bethsaida means house of grace, की बच्छदा म्हणजे ते कृपेचं घर, house of mercy. की ते दयेचं घर. And that Jesus is a house of grace and house of mercy. तो येशू ख्रिस्त आहे, तो कृपेचं घर आणि तो दयेचं घर आहे. You don't have to look at the lotteries. की तुम्हाला त्या लॉटरीकडे बघण्याची गरज नाही. You are the man and woman of grace. तुम्ही ते स्त्री आणि पुरुष आहात कृपेचे. In grace, God has more than enough for you. की कृपेमध्ये देवाकडे पुष्कळशा गोष्टी आहेत तुमच्यासाठी. Now look at the grace upon his life. आता तुम्ही पहा त्याच्या जीवनावरची ती कृपा, That David said, की दावीद जिथं म्हणतो, Mephibosheth, मफीबोशेत, from today आजपासून you shall sit on the king's table. की तू आजपासून त्या राजाच्या मेजावर बसशील And all that was belonged to your father, आणि जे काय तुझ्या त्या वडिलांचं आहे I give to you. मी तुला देतो. Can I say something to मी you? तुमच्याशी काय बोलू का? Look here. इथे पहा, Saul was struggling की शॉल हा धडपड करत होता, to keep David away from all that he had. की शॉल हा धडपड करत होता की दाविदाला लांब ठेवण्यापासून त्याच्याकडे जे काय आहे He त्याच्यापासून was in fear. त्याला ती भीती वाटत होती. He had fear त्याला ती भीती वाटत होती that David will take over everything. की दावीद ह्या सगळ्या गोष्टी घेईल, And that's why he was running behind David. आणि म्हणून तो दाविदाच्या मागे पळत होता. You know, my friend, तुम्हाला माहिती का मित्रांनो, let me tell you, मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या. people are scared and in fear and insecure.
लोक भयभीत आहेत आणि असुरक्षित You आहेत. don't have to be insecure and fear. तुम्हाला असुरक्षित असणे गरजेचं नाही. What God has for you, surely you'll get it through grace. देवाकडे जे तुमच्यासाठी आहे ते निश्चितच तुम्हाला कृपेद्वारे मिळेल. Saul was trying to keep David away from all these things. शाऊल ह्या सगळ्या गोष्टी दाविदापासून लांब ठेव पाहत होता. But you can see now, पण तुम्ही आता पाहू शकता David is grown up to such a way की दावीद आता अशा रीतीपर्यंत वाढला आहे that what was Saul, की जे शौलाचं होतं he said to Mephibosheth, की तो जे म्हणाला मफीबोशेतला, I gave you everything that was belonged to Saul. मी तुला ते सगळं देतो जे शौलाचं आहे ते. Trust God. परमेश्वरावर विश्वास ठेवा. I tell you, trust मी God. तुम्हाला सांगतो परमेश्वरावर विश्वास ठेवा Trust His grace. की त्याच्या कृपेवर विश्वास ठेवा. God has a great things for you. देवाकडे ते महान गोष्टी आहेत तुमच्यासाठी. God has a great call for you. देवाकडे ते महान पाचारण आहे तुमच्यासाठी. Once upon a time, what you are longing for, small things. की तुम्हाला काही एकेकाळी त्या छोट्या गोष्टींसाठी तुम्ही बघत होता Once upon a time, they were big for you. की त्यावेळी तुमच्यासाठी त्या गोष्टी मोठ्या वाटत होत्या. But God will turn small before you. पण ते देव त्या गोष्टी तुमच्यासाठी छोट्या करेल And you will realize आणि तुम्हाला जाणीव होईल God has a much blessing for की you. देवाकडे उत्तम प्रकारचे आशीर्वाद आहेत तुमच्याकडे. Trust me. हा माझा विश्वास ठेवा. Again, I said, trust me. पुन्हा एकदा सांगतो माझ्यावर विश्वास ठेवा. If you are walking in the Lord की जर तुम्ही परमेश्वरामध्ये चालत आहात and if you are called by God, आणि जर तुम्हाला देवाकडनं पाचारण आहे, what is going out of your hand, जे तुमच्या हातातनं बाहेर निष्ठत आहे, what is going out of your life, तुमच्या जीवनातनं ते बाहेर जात आहे, trust me, God has something better for you. विश्वास ठेवा की देवाकडे त्याच्यापेक्षा उत्तम गोष्ट आहे तुमच्यासाठी. When you look at those things, जेव्हा तुम्ही त्या गोष्टीकडे पाहता, when you look at those things, त्या गोष्टीकडे जेव्हा तुम्ही पाहता you will smile. की तुम्ही हसाल That for those things you are fighting and arguing, की त्या गोष्टीसाठी तुम्ही त्या गोष्टीचा तुम्ही झगडत होता आणि तुम्ही विरोध करत होता. God will lift you higher than all those things. देव तुम्हाला त्या सगळ्या गोष्टींपेक्षा उंचवेल. Trust me, God has something bigger for you. विश्वास ठेवा माझ्यावर की देवाकडे निश्चितच तुमच्यासाठी काहीतरी महान Trust गोष्ट me, आहे. God has a greater call for you. विश्वास ठेवा माझ्यावरती की देवाकडे निश्चितच तुमच्यासाठी Look at David today. की मोठं पाचारण आहे. आज देवाकडे पहा. He's saying, तो म्हणतो all that belong to Saul, जे सगळं शौलाचं आहे I give it to you. मी ते तुला देतो. Mephibosheth, I give it to you. मफीबोशेत हे सगळं मी तुला देतो. Neither I wanted that time, neither I want this time. मला त्यावेळेस पण ते नको होतं आणि आता पण ते मला नकोय. Believe me, विश्वास ठेवा the people of grace are very different. की जे कृपेची लोक असतात ती वेगळी असतात. They know one thing. त्यांना एक गोष्ट माहित When असते something comes from God, nobody can shut the door. की त्यांना एक गोष्ट माहित असते जेव्हा देवाकडनं एखादी गोष्ट येते तेव्हा कुणीच ते द्वार बंद करू No, शकत David नाही. says, आता दावीद म्हणतो I give you everything. मी तुला सगळं देतो. He said, you will sit तू बसू शकशील on the table की त्या मेजावरती rest of your life. तुझं उर्वरित जीवन. Now David could have done something. आता दावीद निश्चितच काहीतरी करू शकला असता. He could have just, how he blessed the Ziba. David could have blessed them. दावीद त्याला सुद्धा आशीर्वाद करू Take शकला असता. everything and go. तर तू हे सगळं घे आणि जा. But David says, पण दावीद म्हणतो you shall sit with me on the table. की तू त्या माझ्याबरोबर त्या मेजावरशी बसशील. You know, my friend, तुम्हाला माहिती का माझ्या मित्रांनो, why did, sometime when you think, why did David ask him to sit on the table? तुम्हाला असं काही वेळा असं का की दाविदाने त्याला विचारलं की तू त्या मेजावर माझ्या बरोबर बस म्हणून. David could have blessed him and said, take all the blessing and go. दावीद त्याला आशीर्वादित करून म्हणला असता सगळे आशीर्वाद घे आणि तू जा. And he would have said, now okay, आणि तो आता म्हणला सगळा तर आता हे ठीक आहे. anytime you have need, you please call me. तुला जर कधी गरज लागली तर तू मला बोलव. But no, no. तो म्हणला नाही नाही. David said, you shall sit तो दावीद म्हणला तू बसणार आहे on the table, त्या मेजावरती. rest of your life. तुझं उर्वरित जीवन Let me see you मला तुला ते पाहू दे. 3 times a day 3 तीन वेळा on the table. त्या टेबलवर. Let me tell you, मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या. David was a different person. दावीद हा वेगळा व्यक्ती होता. David respond. दाविदाने तो प्रत्युत्तर केलं. David responds to the help of Jonathan दाविदाने प्रतिसाद केला जो सहाय्य केलं होतं ते योनाथानाने with thanksgiving. की ते धन्यवाद देऊन. And what kind of thank it की was? कुठल्या प्रकारचं धन्यवाद. Look at that. आपण त्याच्याकडे पाहूया. David knew दाविदाला माहित होतं the life that I have today, की आज जे जीवन माझ्याकडे आहे, the king that I become की today, आज जो मी जो काही राजा झालो आहे, but it wouldn't have helped पण हे जर सहाय्य झालं नसतं without की Jonathan. योनाथानामुळे. My friend, we live in the place माझ्या मित्रांनो आपण अशा ठिकाणी जातो where you bless people. जेव्हा आपण लोकांना My आशीर्वाद God, करतो, they cry before you. जे ते तुमच्या समोर रडतात They cry such a ते way अशा पद्धतीने रडतात that, my God, there's nobody in their life but you. की हे प्रभू त्यांच्या जीवनात तुमच्याशिवाय दुसरं कोणीच नाहीये. But let me tell you, पण मला तुम्हाला एक गोष्ट सांगू in द्या. same thing, त्याच प्रकारे very easy for turning back. की त्याच रीतीने खूप सोपं आहे मागे वळणं. Let's not talk about people. त्या लोकांबद्दल आपण बोलू नये. Let's talk about David's आपण दाविदाबद्दल बोलूया heart of David. की त्या दाविदाच्या हृदयाबद्दल. David says, दावीद म्हणतो because he has spared my life कारण त्यांनी मला राखून ठेवले माझे जीवन and I got this kingship here, आणि आज मी राजा झालो आहे
As long as I sit on this table, जोपर्यंत मी ह्या मेजावर बसीन, let me not forget God's favor upon me. की मला विसरलं नाही पाहिजे की देवाची जी कृपा आहे माझ्या जीवनावरची, That has helped me. जेणेकरून मला ते सहाय्य I झालं. would have never got this. मी कधीही मला ती गोष्ट मिळाली And नसती. he said, आणि तो म्हणतो Jonathan, योनाथना, for the sake of Jonathan, की त्या योनाथनाच्या प्रित्यर्थ who helped me ज्यांनी मला सहाय्य केलं and got me this life आणि today, आणि आज मला जे जीवन मिळाले, he said, तो म्हणतो Mephibosheth, मफीबोशेत, you sit here. तू इथे बस. As long as you sit here, जोपर्यंत तू इथे बसशील, you will remind me तू मला आठवण करून देशील that my life was spared, की माझे जे जीवन होतं ते राखलं गेलं होतं, that favor of God on me. की देवाची जी उपकार माझ्या जीवनावर, What Jonathan did, I will remember that. की योनाथाने जे काय केलं ते मी आठवणीत ठेवी. My God, what a heart David had. हे प्रभू, की दाविदाकडे काय ते हृदय होतं. Hallelujah. हालेलुया. There are many people. की तिथे असे पुष्कळशी लोक आहेत, It's like King Hezekiah. की जसं किन हिचं काय, You know, Bible says, शास्त्र म्हणतं, when spy came to him जेव्हा ते हेर आले त्यांच्याकडं, and King Hezekiah तो हिजकाय जो राजा होता, showed him everything how great he is. की त्याने ते दाखवलं की तो किती महान आहे. And God anger turned. आणि देवाचा जो राग होता तो वळाला. And the prophet says, आणि तो ते संदेश ते म्हणाले, why did you show? की तू का हे दाखवलंस, And because what you have shown, आणि तू जे दाखवलंस त्याच्यामुळं everything will be taken away from की you. सगळ्या गोष्टी तुझ्याकडनं ते घेऊन घेतल्या जातील. Hezekiah was good king. हिजकायल हा चांगला राजा होता. My God, he did so many things. हे प्रभू त्याने भरपूर काही गोष्टी अशा Maybe केल्या one होत्या. message we shall see आपण एका संदेशमध्ये ते पाहू how 7 things Hezekiah की did. 7 गोष्टी त्या हिजकायाने केल्या, What a blessing. की किती आशीर्वाद, He was a blessed king. की तो एक आशीर्वादित राजा Though he होता. was dying, तर जरी तो मरत असला, God gave him 15 years. देवाने त्याला 15 वर्ष दिली. God extended his life for 15 देवाने years. त्याचं जीवन 15 वर्ष वाढवलं. When this spy came to him जेव्हा ते हेर त्याच्याकडे आले and he showed how great he आणि is, त्याने दाखवलं की तो किती महान आहे, how great the kingdom की is. किती त्याचं मोठं राज्य आहे. You know, 3 reasons. 3 गोष्टी, Why? 3 कारण का. Out of 3 reasons, I am not preaching that message today. मी त्या 3 कारणामधनं मी ती गोष्टी संदेश आज देत नाही. But one reason, पण एक त्याच्यातलं कारण, that all that was restored over there, की जिथं जे काही सर्व गोष्टी तिथं होत्या, that was belonged to 13 kings had gathered. की ते 13 राजांनी ते एकत्रित केलेलं त्या गोष्टी होत्या. It was work of 13 king. हे ते 13 राजांचे ते कार्य होतं. And he said to everybody, आणि तो सगळ्यांना म्हणू लागला, it's my time. हे माझी वेळ आहे, I'm doing it. मी हे सगळं करत आहे, It's mine. हे माझं आहे. You know, my friend, तुम्हाला माहिती का मित्रांनो, don't ever you take credit of somebody for yourself. की कधीही दुसऱ्या व्यक्तीचं क्रेडिट तुम्ही तुमच्यासाठी घेऊ नका. Give glory to God, परमेश्वराला गौरव द्या, but always give credit. कारण कायम ते क्रेडिट द्या. You know, my friend, we Well- always have habit of putting label of somebody else things to ourselves. की आपल्याला काही वेळा सवय असते की आपल्या दुसऱ्याच्या गोष्टीचा शिक्का मारून आपली ती गोष्ट दाखवण्यासाठी, And that's why it doesn't work in our आणि life. म्हणून ते आपल्या जीवनामध्ये तसं कार्य करत But नाही. David was not like पण that. दावीद तसा नव्हता. David says, दावीद म्हणतो, as long as I have this life, जोपर्यंत माझ्याकडे हे जीवन आहे, when people will ask me, जेव्हा लोक मला विचारतील, who is this boy? हा कोण आहे मुलगा, He is a lamb, की जो लंगडा आहे, and I will tell them मी त्यांना सांगेन the story. की ती कथा, I will tell them मी त्यांना ती कथा सांगेन, the act of Jonathan की योनाथानाचे ते कार्य, that helped me to sit on this table. की ज्यांनी सहाय्य केलं मला या राजाच्या ह्याच्यावरती बसण्यासाठी. Praise the Lord, what a message today. परमेश्वराची स्थिती असो, काय तो संदेश आज. Today turn back. आज तुम्ही मागे वळा. My friend, माझ्या मित्रांनो, always give credit to those people. कायम त्या लोकांना लक्षात ठेवा. त्या लोकांना, And you know, there are many people. आम्हाला माहिती आहे असे पुष्कळशी लोक आहेत. We can do one thing. आपण एक गोष्ट करू Oh शकतो. my God, he helped me. अहो माझ्या देवा, हे प्रभू त्यांनी मला मदत केली, He helped me. त्यांनी मला मदत We केली. can tell people. आपण लोकांना सांगू He helped me. शकतो, मला यांनी मदत केली. David didn't only say, दाविदाने हे फक्त म्हटला नाही he helped me. तो की त्यांनी मला मदत केली आहे, But David पण दावीद humbled himself. स्वतःला नम्र केलं And he त्यांनी. said, as long as I आणि live, तो म्हणला, जोपर्यंत मी जिवंत आहे, I will remember मी this. ते आठवणीत ठेवीन, And I will bless you. आणि मी तुला आशीर्वादित करेन, And I will give you credit. आणि मी तुला ते क्रेडिट देईन, And all that I will do, आणि जे काय सर्व मी करीन, it's blessing to you. हे जे ते आशीर्वाद असतील तुझ्यासाठी. Hallelujah. हालेलुया. What a heart David had. किती काय हृदय होतं दाविदाकडे. My friend, माझ्या मित्रांनो, can we have this kind of attitude? कसं आपल्याकडे त्या प्रकारचा स्वभाव आपल्याकडे असू शकतो का? Can we just praise God? आपण परमेश्वराची स्तुती करू शकतो का? Can we just give credit to people? आपण लोकांना ज्यांनी काय केलं त्याबद्दल आपण त्यांना, It should not be below our dignity to tell people to tell the world what people have blessed us. आपल्याला कमीपणा नाही वाटला पाहिजे की जे काही लोकांनी आपल्यासाठी केले ते दुसऱ्यांना सांगायला. That if I tell others my
credit will go down. की जर मी एखादी गोष्ट दुसऱ्याला सांगितली तर माझं क्रेडिट कमी होईल, My reputation will go की down. माझं जे रेप्युटेशन आहे कमी होईल. You know why? Because we are building our reputation on somebody else's credit. तुम्हाला माहिती का, आपण आपली प्रतिष्ठा दुसऱ्याच्या त्या क्रेडिटवर बांधत आहोत. Let us not do that. आपण तसं करायला नाही पाहिजे. God's grace, देवाची कृपा, you know, God's grace is sufficient. देवाची कृपा पुरेशी आहे. We need to say is God's grace. आपण म्हणलं पाहिजे ही देवाची कृपा आहे. Praise God. परमेश्वराची स्तुती असो. Today when we are standing, आज जेव्हा आपण उभे आहोत, we should not forget. आज आपण विसरलो नाही It's पाहिजे a sad thing की हे खूप दुःखद बातमी आहे, to say, I have done it. की म्हणणे की हे मी केलं आहे. No, my brother. नाही मित्रांनो, It's not you and I, it's God. हे तुम्ही आणि मी नाही, हे परमेश्वर आहे. And give credit to the people belong to. आणि अशा लोकांना क्रेडिट द्या जे ते योग्य त्याचे आहेत. Number 3, तिसरी गोष्ट I want to tell you here. मला तुम्हाला इथे एक सांगायचं आहे. Now here David says आता इथं दावीद म्हणतो that I have called you to be a king. की मी तुला राजा बनण्यासाठी बोलवलं आहे. I'm giving you everything. मी तुला सगळ्या काही गोष्टी देत आहे. I have called you to be a king. मी तुला बोलवलं आहे राजा बनण्यासाठी. And now I am giving you all the shawls your grandfather, everything that was belong to Shaul, I give to you. आता प्रत्येक गोष्ट मी तुला देतो जी ती शौलाची आहे ती. And he said, आणि तो म्हणाला you will sit with me on the table. की तू माझ्या बरोबर त्या मेजावर बसशील. Now I want to tell you something very important आता मला खूप महत्त्वाचं तुमच्याशी बोलायचं that आहे we need to realize. की आपल्याला त्याची जाणीव झाली Now पाहिजे. David says, आता दावीद म्हणाला after hearing from David की दाविदाकडनं ऐकल्यानंतर such a great blessing, की हे खूप जसा आशीर्वाद, such a great call हे खूप बोलवणं जे आहे मोठं, to possess की जे मिळवणं, all that David had given him, की जे दाविदाने सगळं त्याला दिलंय to possess ते मिळवणं, everything in the voice of David was there for him. की जे दाविदाच्या आवाजात जे काही सर्व गोष्टी त्याच्यासाठी होत्या ते Instead of that, त्याच्या व्यतिरिक्त he is mine त्याचं मन and he is coming आणि त्याचं येणं, and he is saying, आणि तो म्हणतो my Lord, माझ्या देवा I thank you, मी तुला धन्यवाद देतो, but what can I do? की मी तुला काय करू शकतो. He said, तो म्हणतो I'm not worthy for that. की मी त्या योग्यतेचा नाही आहे. He said, I'm not worthy for तो that. म्हणतो मी त्या योग्यतेचा नाही आहे. And he said आणि तो म्हणतो that has a dead dog. असा त्या मेलेल्या कुत्र्यासारखा आहे. What I am, I'm like a dead dog. मी कसा आहे, मी त्या मेलेल्या कुत्र्याप्रमाणे Now आहे. David is saying, I make you a king. आता दावीद म्हणतो मी तुला राजा करतो, And with his whole past experiences, I'm like a dead dog. आणि पाठीमागच्या त्याच्या त्या सगळ्या अनुभवानुसार तो म्हणतो मी मेलेल्या कुत्र्यासारखा आहे. David is saying, call you to be a king's son. दावीद म्हणतो मी तुला त्या राजाचा पुत्र बनवण्यासाठी बोलवला He said, आहे. I'm like a dead dog. तो म्हणतो मी त्या मेलेल्या कुत्र्याप्रमाणे You know, आहे. that's the problem today. आज ती समस्या आहे. Today we cannot take God's call, God's blessing for ourselves. आज आपण ते घेऊ शकत नाही की देवाचं जे बोलवणं, देवाचे जे आशीर्वाद आपल्या We स्वतःसाठी. compare our mind. आपण आपल्या मनाशी ते कम्पेअर We करतो. compare our आपले experiences. जे अनुभव आहेत ते आपण बघतो. We compare what people have treated us. आपण पाहतो की लोकांनी आपल्याला कसं आपल्याशी वागला We आहे, compare what situation we go through. की आपण त्या परिस्थितीत झालो ते आपण पाहतो, And we say, I'm not worthy. आणि आपण म्हणतो की मी त्या योग्यतेचा नाही. This is called false humility. त्याला म्हणतात ती खोटी नम्रता. Today there is lot of false humility in the church can be seen. आज आपण मंडळीमध्ये खोटी नम्रता पाहू शकतो, I'm not worthy. की मी त्या योग्यतेचा नाही. When God tells you you're worthy, जेव्हा देव म्हणतो तू त्या योग्यतेचा when आहे, God makes you, जेव्हा देव तुम्हाला then बनवतो, why are we having self? कारण मग आपल्याला आपल्या त्या स्वतःचं काय असणं गरजेचं आहे. Why are we depending on ourselves? का आपण त्या स्वतःवरती अवलंबून आहोत. My friend, माझ्या मित्रांनो, come out of the false humility. तुम्ही त्या खोट्या नम्रतेतनं बाहेर या. Come out of the false त्या humility. खोट्या नम्रतेतनं बाहेर या तुम्ही. I remember मला आठवतंय one place I was, एके ठिकाणी मी होतो, and there was one leader, की तिथे एक पुढारी होते, and the leader used to pray. आणि ते पुढारी प्रार्थना And करायचे. whenever the leader used to आणि pray, जेव्हा जेव्हा ते पुढारी प्रार्थना करायचे, the leader used to say, ते पुढारी म्हणायचे, Hey Lord, हे प्रभू, I'm like an ant before you. मी तुझ्या समोर एका मुंगीप्रमाणे आहे, I'm like a cockroach before मी you. तुझ्या समोर एक झुरळाप्रमाणे आहे, I'm like a worm. की मी एका आळीप्रमाणे आहे. Lord, have mercy upon this देवा worm. माझ्यावरती कृपा कर या आळवेवरती, Have mercy upon this की cockroach. या झुरळावरती तू ती कृपा कर. And after prayer, when we came down, आणि जेव्हा प्रार्थना करून आम्ही खाली आलो, I told him, मी त्याला म्हटलं, Hello, Mr. Cockroach. हॅलो मिस्टर झुरळ. He got very angry with me. तो माझ्यावरती खूप चिडला. He said, Young boy, तो म्हणला, तरुण पुला, behave yourself. तुझ्या स्वतःला You have just come. तू आत्ताच आलायस, And now you're calling me cockroach. आता तू मला ते झुरळ बोलवतोयस. I said, You yourself are praying तू स्वतःच तर प्रार्थना करत that होता I'm a की cockroach. मी झुरळ आहे, I'm a worm. की मी आळी आहे, I'm an ant. मी एक मुंगी आहे. When God has called you son, why are you putting in the category of cockroach
and worms. की जेव्हा देवाने तुम्हाला पुत्र म्हणून बोलवले आहे तेव्हा तुम्ही स्वतःला आळे आणि झुरळ का म्हणवता? When God has given you place, जेव्हा देवाने तुम्हाला ती जागा दिली आहे, why are you not accepting? का तुम्ही ते स्वीकारू शकत नाही? Why are you confessing? का तुम्ही ते कबुली करताय I am like a dead dog. की मी ते मेलेल्या कुत्र्याप्रमाणे My आहे? friend, माझ्या मित्रांनो, change our confession. की तुमचं ती कबुली करणं ते बदला, Change our confession. तुमचं कबुलीकरण बदला. Now God's kindness has brought us in the grace. आता देवाची जी दया आहे ते आपल्याला कृपेमध्ये आणलं Now आहे. we are sitting on the grace table. आता आपण त्या कृपेच्या मेजावर बसलेलो आहोत. Now confess, आता तुम्ही कबूल करा, I am a son of God. मी देवाचा पुत्र I आहे. am called by God. मला देवाकडनं पाचारण केलं I आहे. am called by God. मला देवाकडनं बोलवलं I am आहे. head, not the tail. मी मस्तक आहे पण पुच्छ नाही. I am chosen. मी निवडलेलो आहे. I am called. मी बोलवलेलो आहे. And God is with me. My friend, let me tell you. माझ्या मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगू Today द्या. believe in God's call. आज देवाच्या बोलवण्यामध्ये तुम्ही विश्वास ठेवा. Jesus paid the highest price for you. येशू ख्रिस्ताने ती महान किंमत मोजली तुमच्यासाठी. Don't compromise in a small thing. तुम्ही त्या छोट्या गोष्टींबरोबर स्वतःबरोबर तडजोड करू नका. Don't say I am dead dog. तुम्ही म्हणू शका की मी मेलेला कुत्रा आहे, I am like cockroach. मी त्या झुरळाप्रमाणे आहे. No, I cannot be. नाही, मी असं होऊ शकत No, I नाही. want small. मला छोटा हवंय. Many people I have seen. पुष्कळशी लोकांना मी पाहिले. Because of the false humility, the blessing cannot flow in their life. कारण त्या खोट्या नम्रतेमुळे त्यांच्या जीवनात तो आशीर्वाद वाहत नाही. When you tell them something, जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट त्यांना सांगता, I know many people मला माहिती आहे पुष्कळशी will लोक always say, कायम म्हणतील, no, 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 no. नाही नाही नाही, We are servants. आम्ही एक सेवक आहोत. No, 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 no. नाही नाही नाही. My friend, let me tell माझ्या you. मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या. This is false humility. ही खोटी नम्रता आहे. When God has called you, जेव्हा देवाने तुम्हाला बोलवलं आहे, rise up, उठा, take the position. की ती जागा घ्या. God has called you to be a head. देवाने तुम्हाला ते मस्तक होण्यासाठी बोलवलं आहे. Change your mind. तुमचं आज मन बदला. What God says. जे देव बोलतो That's what Bible says. म्हणून शास्त्र म्हणतं, Book of Romans 12th chapter, रोमकरस पत्र 12 अध्याय 2nd verse. दुसरं वचन, Renew your mind. तुमच्या मनाचं नूतनीकरण We करा. need to renew our mind. आपल्याला आपल्या मनाचं नूतनीकरण करणे My गरजेचं friend, आहे. let me tell you. माझ्या मित्रांनो, मला तुम्हाला एक सांगू We द्या. still have old mind. आपल्याकडे अजून ते जुनं मन आहे. What people say about us. आपल्याबद्दल लोक काय बोलतायत, What situations say about काय ती us. परिस्थिती आपल्याबद्दल And we बोलते, live in old आणि mind. आपण त्या जुन्या मनामध्ये राहतो And we cannot accept. आणि आपण ते स्वीकारू शकत Today नाही. we need to change our mind. आज आपल्याला ते आपल्या मनाचं नूतनीकरण We करणं need to गरजेचं आहे. renew our आज mind. आपल्याला मनाचं नूतनीकरण करणं We गरजेचं need to आहे. confess it now. आज आपल्याला ते कबुली करणं गरजेचं We are आहे not same what we were. की आम्ही ते सारखे नाव जसं आम्ही आधी Now होतो. God has made us His son. आता देवाने आम्हाला त्याचा पुत्र बनवला आहे. Hallelujah. हालेलुया. You know, when Mephibosheth would come and sit on the table, जेव्हा तुम्हाला माहिती, जेव्हा मफीबोशेत येऊन त्या मेजावर बसला, he don't have to worry from where the food will come. त्याला चिंता करायची गरज नव्हती की कुठून ते अन्न येईल. He don't have to worry from where the money will come. त्याला चिंता करायची गरज नव्हती की कुठून ते पैसे येतील. That was David's case. की ते दाविदाचं ते Bible say, cast your cares upon the Lord, for God careth for you. की पवित्र शास्त्र म्हणतो की देवावरती तुमची चिंता सर्व देवावरती टाका, देव तुमची काळजी घेतो. Don't worry. तुम्ही काळजी करू नका, Just trust God. देवावरती विश्वास ठेवा How will happen? की कसं ते घडेल. God will do it. देव ते करेल, God will do it. देव ते करेल. I remember मला आठवतंय, one day Mary said, एके दिवशी मरिया म्हणाली, when the angel of the Lord appeared to her, ज्या देवाचा दूत तिच्या समोर आला, he said, तो म्हणाला you will give a birth to a son. की तू एका मुलाला जन्म She देशील. said, how can it तो be? म्हणतो, ती म्हणाली, कसं काय, I do not know the face of any man. मला कुठलाही पुरुष माहित नाही. I haven't been with any मी man. कुठलाही पुरुष मी He कुठल्या said, पुरुषाबरोबर Holy नव्हतो. Ghost will overshadow तो you. म्हणलं, पवित्र आत्मा तुझ्यावर छाया करेल. Exact the way Bible says त्याच रीतीने शास्त्र म्हणतं that when the angel of the Lord came to Zechariah, की जेव्हा तो देवाचा दूत त्या जकरायाकडे आला, and Zechariah was in temple, आणि जकराया तो देव मंदिरात होता, an angel of the Lord says आणि तो देवाचा दूत म्हणाला that you shall have son. की तुला ते आता पुत्र होईल, His name shall be John. त्याचं नाव योहान होईल. And Zechariah said, आणि जकराया म्हणाला, how can it be? हे कसं शक्य आहे. And you know what? आणि तुम्हाला माहिती काय, Bible says शास्त्र म्हणतं God shut the mouth of Zechariah देवाने त्या जकरायाचं तोंड गप्प केलं till John the Baptist was born. जोपर्यंत योहान बाप्तिस्मा करणारा जन्म झाला नाही तोपर्यंत. You know why his mouth was shut? तुम्हाला माहिती का त्याचं तोंड का बंद करण्यात आलं. Because he should not confess wrong. कारण त्यांनी ती चुकीची कबुली नाही दिली Now पाहिजे. same thing Mary also आता said. तेच गोष्ट मरिया पण But म्हणाली. let me tell you, पण मला तुम्हाला एक गोष्ट सांगू Mary द्या. was right. मरिया बरोबर होती. She said, ती म्हणाली, how can it be? हे कसं घडू She शकेल. had right to say. की तिच्याकडे तो हक्क होता ते But म्हणण्यासाठी. Zechariah knew that पण जकरायाला माहित होतं in old age Abraham got the
son. की त्या त्या वृद्ध अवस्थेत सुद्धा अब्रामाला तो पुत्र मिळाला, He knew the work of God. की त्याला माहित होतं ते देवाचं कार्य, Still he's saying, how can तरी it पण be? तो म्हणला हे कसं घडेल. Let me tell you, my friend. मला तुम्हाला सांगू दे Don't मित्रांनो, say, how can it be? तुम्ही म्हणू नका हे कसं घडेल, Just confess it. फक्त त्याची कबुली And करा let God do his work. आणि देवाला त्याचं कार्य करू द्या. Let God do his आणि work. देवाला त्याचं कार्य करू द्या. God has called you देवाने तुम्हाला बोलवलंय to receive the blessing. की जेणेकरून तुम्हाला ते आशीर्वाद प्राप्त होईल. Trust God today. देवावरती आज विश्वास ठेवा. My God, हे प्रभू, I am called by मी God. देवाकडनं बोलवलेलं I am आहे, chosen by मी God. देवाकडनं निवडले गेलेलो I am आहे, blessed. मी आशीर्वादित आहे. Wherever I go, blessing shall मी flow. कुठेही गेलो ते आशीर्वाद वाहतील. The foot that I put, that ground will be blessed. की ज्या जागेवर मी पाय ठेवेल ती जागा आशीर्वादित होईल. Where I lay my hand, they will be blessed. की जिथं मी माझे हात ठेवेन ती गोष्ट आशीर्वादित होईल. We have called to be a blessing. आपण आलो आहोत आशीर्वादित होण्यासाठी. Let's enjoy the table आज आपण त्या मेजाचा आनंद घेऊयात that God has made जो us. देवाने आपल्यासाठी ठेवलाय. Last thing I want to tell you. शेवटची गोष्ट मला तुम्हाला सांगायची, When Mephibosheth used to sit on the table, जेव्हा मफीबोशेत त्या मेजावरती बसायचा, it was king's table. तो राजाचा मेज होता. All king's children used to sit there. ते राजाचे सर्व पुत्र त्याच्यावरती बसायचे. It may happen ते असं काही घडलं असेल that Mephibosheth की मफीबोशेत must be looking at all the sons, की तो त्या सगळ्या पुत्रांकडे पाहत असेल and it could happen आणि असं काही घडलं असेल that judging must have started. की ते न्याय करायला त्यांनी सुरुवात केली असेल. My God, हे प्रभू, I am better than this मी son. त्या पुत्रापेक्षा चांगला आहे. My God, this son slept with the stepmother. की हे देवा, की हे प्रभू, हा जो पुत्र आहे हा त्याच्या सावत्र आई बरोबर निजला. This one slept with his stepsister. की हा त्याच्या सावत्र बहिणी बरोबर निजला. This one came against father. की हा त्या वडिलांच्या विरोधात आला. He spoke against father. की तो वडिलांच्या विरोधात तो बोलला. He killed his brother. की त्याने त्याच्या भावाला मारलं. Perhaps you are looking at all those things, की तो त्या सगळ्या गोष्टींकडे पाहत होता. all those kings, की त्या सगळ्या राजांकडे तो पाहत all होता. those king's sons. की त्या राजपुत्रांकडे तो पाहत होता. But let me tell you one पण thing. मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या, He had to remember त्याला ते आठवण करणं गरजेचं that होतं I am here की मी इथे आहे by grace. कृपेमुळे. My legs are still lame. की माझे पाय अजून पांगळे आहेत, मी अजून लंगडा आहे. I do not deserve this. मी ह्या गोष्टीची पात्रता नव्हती माझी. You know, my friend, तुम्हाला माहिती का मित्रांनो, grace people do not judge others. की जे कृपेचे जी लोक असतात ते दुसऱ्यांचा न्याय करत नाहीत. They know one thing, त्यांना एक गोष्ट माहित असते that even I don't deserve की माझी पण ती खरी पात्रता नव्हती, is given by पण grace. हे मला कृपेद्वारे मिळालं आहे. Hallelujah. हालेलुया. Grace people don't judge others. की जे कृपेचे लोक असतात ते दुसऱ्याचा न्याय करत नाही. When getting blessing, they don't put down others. की जेव्हा त्यांना आशीर्वाद मिळतो तेव्हा दुसऱ्याला ते खाली पाहत नाही. Grace people pray for others. की जे कृपेचे लोक असतात ते दुसऱ्यासाठी प्रार्थना They do करतात. not look down upon ते anybody. दुसऱ्यावरती कधी खाली पाहत नाही. My friend, माझ्या मित्रांनो, they don't judge anybody. ते कोणाचाही न्याय करत नाही. Let me tell you, मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या, while I am preaching, जेव्हा मी संदेश देत आहे I have to be so much careful मला खूप सावध असलं that I राहिलं don't judge की anybody. मी कुणाचाही न्याय करत I नाहीये. love pastors. मी सगळ्या पालकांना मी I प्रीती love करतो. all the men of मला God. सगळे सेवकांवरती मी I प्रीती love करतो. all the मी churches. सगळ्या मंडळींवरती प्रीती You know करतो. the reason why? तुम्हाला माहिती का काय कारण आहे? Because they belong to my Jesus. कारण ते माझे येशू ख्रिस्ताचे आहेत. I love Jesus. मी येशू ख्रिस्तावर प्रीती And करतो everything connected to Jesus I love. आणि येशू ख्रिस्ताबरोबर जे काही संबंधित आहेत ते मी सगळ्यावर प्रीती करतो. And number two, आणि दुसरी गोष्ट, I know it's grace of God मला माहिती की ही देवाची कृपा आहे that what I am today. की आज मी जे काय आहे, I am not here to judge anybody. आज मी इथे कुणाचा न्याय निवाडा करण्यासाठी No, नाही. my friend. नाही माझ्या We मित्रांनो, can discern, but we should not judge. की नाही माझ्या मित्रांनो, आज आपण पारख करू शकतो पण कुणाचा न्याय नाही करू शकत. No, my friend. नाही माझ्या We मित्रांनो, got to be so much careful of our आज tongue आपण आपल्या जिभेबद्दल खूप सावधान असणं गरजेचं आहे. because we are sitting on this table. कारण आपण आज ह्या मेजावर बसलो आहोत. It's just purely grace की of हे God. फक्त परमेश्वराची कृपा आहे. Nothing good in us कुठल्याही आपल्या गोष्टी उत्तम गोष्ट नाही. is grace of हे God. परमेश्वराची कृपा आहे. You know, my friend, तुम्हाला माहिती का मित्रांनो, what is the meaning of की condemnation? काय आहे तो दोष पण म्हणजे काय? This table. की ह्या I like in this message. की ह्या संदेशामध्ये मला ही गोष्ट I आवडते. can give you more explanation on condemnation. मी तुम्हाला अधिक विस्तारितपणे सांगू शकतो की दोष पण म्हणजे काय. Book of 1 Corinthians 11th chapter, पहिल्या करीत 11व्या अध्यायामध्ये 23rd onward. 23व्या वचनापासून Bible says, whenever you come to this table शास्त्र म्हणतं जेव्हा पण तेव्हा तुम्ही या मेजाजवळ याल and participate in this bread and wine, आणि या भाकर आणि द्राक्ष रसामध्ये तुम्ही भाग घ्याल, do not participate unworthily. की अयोग्य रीतीने तुम्ही त्याच्यामध्ये भाग घेऊ Now, नका. what is unworthily? आता अयोग्य रीती म्हणजे काय? Unworthily means अयोग्य रीतीने म्हणजे David said to Mephibosheth, दावीद मफीबोशेतला म्हणाला,
I have given you all this blessing. मी तुला हे सगळे आशीर्वाद दिले You आहे. will sit with me on the table. आता तू माझ्याबरोबर त्या मेजावर बसशील. And he's not believing. आता तो विश्वास ठेवत नाहीये And he's condemning आणि himself. तो स्वतःला तरी पण दोष देत आहे. I'm lame. मी पांगळा आहे, I'm no good. माझ्यामध्ये काही चांगलं नाही, I'm like dead dog. मी तर मेलेल्या कुत्र्याप्रमाणे आहे. This is called unworthily. हे जे म्हणतात ते अयोग्य रीतीने म्हणतात. Don't come on the table तुम्ही त्या मेजामध्ये येऊ नका unworthily. अयोग्य रीतीने. Come on this table ह्या मेजामध्ये तुम्ही या believing विश्वास ठेवून our sinners saved by grace. की मी पापी होतो, कृपेद्वारे माझं तारण झालं, God has forgiven me. देवाने मला क्षमा केली God आहे, has loved me. देवाने माझ्यावर प्रीती केली God आहे, has blessed me. देवाने मला आशीर्वादित केला आहे, God has called me देवाने माझं पाचारण केलं to आहे have the life of eternal and abundant. की मला विपुल आणि विपुल जीवन मिळावं म्हणून. Not believing विश्वास न ठेवता on the work of cross की त्या वधस्तंभाच्या कार्यामध्ये is unworthiness. So let's come believing, आज येऊ आपण विश्वास ठेवू, rejoicing आनंद करून that He has forgiven. की त्याने आपल्याला क्षमा You केली know, आहे. many people are like this. तुम्हाला माहिती का पुष्कळशी लोक अशी Many आहेत people traditionally, की जी पद्धतीची oh, I'm not ready. की पद्धतीप्रमाणे की मी तयार नाही, I have to prepare for the communion. मला त्या प्रभू भोजनाच्या विधीसाठी तयारी करायची I आहे, have to fast and pray. मला प्रार्थना आणि उपवास करणं I have गरजेचं not आहे, prayed. मी प्रार्थना केली नाही, I'm not ready for that. मी तयार नाहीये त्या Oh, I गोष्टीसाठी, get scared. मला खूप भीती वाटते. This was the situation of Mephibosheth before coming to king. अशी ही परिस्थिती होती त्या मफीबोशेतची त्या राजाकडे येण्याच्या आधी. But let me tell you, पण मला तुम्हाला एक गोष्ट सांगू after द्या, coming to David, पण दाविदाकडे आल्यानंतर his whole mind changed. त्याचं मन बदललं. Let me tell you मला today, तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या, आज you just come, तुम्ही फक्त या, trust God for forgiveness, देवावर विश्वास ठेवा, त्या trust क्षमेसाठी, God for healing, त्या आरोग्यासाठी देवावर विश्वास trust ठेवा, God for deliverance. त्या सुटकेसाठी देवावर विश्वास ठेवा. He's exchanged the life. त्यांनी ते आदला बदल केली त्याच्या जीवनाची. Every time when you come, प्रत्येक वेळी जेव्हा आपण येतो, which part of your life कोणत्या भाग तुमच्या जीवनाचा you have not surrendered, की तुम्ही तो अर्पण केला नाहीये, surrender to Him. तुम्ही त्यांना कोणता भाग तो तुमच्या जीवनाचा तो तुम्ही त्यांना समर्पित केला नाही, Surrender to Him समर्पित केला नाही, and exchange with His life. आणि ती आदला बदल केली नाही त्याच्या जीवनाबद्दल, And God will bless you. आणि देव तुम्हाला आशीर्वादित Come करेल. prepare a heart. आज तुमच्या हृदयाची तयारी करून या, Don't condemn. की स्वतःला दोष पण देऊ There is no नका. condemnation in Christ. त्या ख्रिस्तामध्ये कुठलेही दंडाज्ञा नाही. Come rejoicing. आनंद उत्सव करत या, Come rejoicing. आनंद उत्सव करत या. Has given you token. जसं तुम्हाला ते टोकन दिलं आहे Come to bank की तुम्ही जेव्हा तुम्ही ते बँकेत जाता and withdraw आणि ते तुम्ही विड्रॉ करता your money. तुमचे पैसे, It's like that. की त्याचप्रमाणे आहे Come with that token की ते टोकन घेऊन या तुम्ही, and withdraw all your blessings आणि तुमचे सर्व जे आशीर्वाद आहेत ते तुम्ही, that Jesus has earned on the cross. की जे येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर कमवले आहेत, And that's for you आणि ते तुमच्यासाठी आहे and for me. आणि माझ्यासाठी Let's all आहे. rise up आज आपण सगळे उभा राहूयात and look to God. आणि परमेश्वराकडे पाहूयात. I just wanna be where you are.
I just want to be with you. Come, let us prepare our hearts this morning. या आपण आपल्या हृदयाची तयारी करूया सकाळच्या वेळेस. As God has spoken जसं to देव us this morning, जसं देव आपल्याशी बोललाय आज सकाळच्या वेळी, and as we prepare our hearts this morning आणि जसं आम्ही आपल्या हृदयाची तयारी करतोय to come सकाळच्या and वेळी, participate in this table, की या मेजामध्ये आम्ही येऊन भाग घेऊ, it is His desire, हे त्याची इच्छा आहे. as we heard that David desired to जसं आपण- bless Mephibosheth, जसं आपण ऐकलं की दाविदाची इच्छा होती की मफीबोशेतला आशीर्वादित करावं म्हणून, and we understand that God desires to bless us. आणि आपण समजतो की देव इच्छा करतो आपल्याला आशीर्वादित He करण्यासाठी. has given us this table as a token. आज आपल्याला हे जे मेज दिलं हे एक टोकन म्हणून दिलं आहे, It is through this table की ह्या मेजाद्वारे that He has made us worthy, की त्यांनी आपल्याला योग्य गणलं आहे, and we have heard that there is no condemnation, आणि आपण ऐकलंय की कुठलेही दोष पण नाही, but healing and forgiveness पण आरोग्य आणि क्षमा in this table. ह्या मेजामध्ये. His word says, त्याचं वचन म्हणतं, if we confess जर आपण कबुली केली our sins, आपल्या पापांची, He is just and faithful to की forgive तो us विश्वासू आहे आपल्याला क्षमा and करण्यासाठी, cleanse us from all आणि unrighteousness. आपल्याला सगळ्या अशुद्धतामधनं तो मुक्त शुद्ध करायला तो विश्वासू आहे. None of us are perfect. कुठले आपल्यातलं कोणीही परिपूर्ण नाही. So let us take a moment, आज आपण एक क्षण घेऊयात, look into our hearts this morning आज आपल्या हृदयामध्ये आपण पाहूयात as we confess before our Lord. की आपण जसं कबुली करू आपल्या परमेश्वरासमोर. Father, in Jesus' name, प्रभू पिता येशूच्या नावाने, how thankful are we to you this morning की कसे आम्ही धन्यवाद आहोत तुझ्यासाठी या सकाळच्या that this first day of the week की हा आठवड्याचा जो पहिला दिवस that आहे, we could come in thy presence की तुझ्या उपस्थितीमध्ये आम्ही येऊ with शकतो, a heart full of thanksgiving, की या हृदय धन्यवादाचं हृदय घेऊन, with praise, worship and adoration, की उपासना स्तुती आणि आदर करत, acknowledging your kindness, जाणीव करू तुझं चांगुलपणा, तुझ्या दया, your goodness, तुझी दया, your mercy तुझी कृपा, and your grace upon our आणि lives. तुझी कृपा आमच्या जीवनावरती. We also acknowledge your faithfulness, आम्ही कबूल करतो तुझा विश्वासूपणा, and we also आणि आम्ही सुद्धा acknowledge our unfaithfulness, कबूल करतो आमचा अविश्वासूपणा, maybe in our thought, आमच्या विचाराद्वारे, our word, आमच्या कार्याद्वारे, our actions, आमच्या कार्याद्वारे, or the things that we have failed to do. आणि अशा गोष्टी ज्या आम्ही चुकलो ते Thank you करण्यासाठी. for the blood of Jesus धन्यवाद येशू ख्रिस्ताच्या that रक्तासाठी, cleanses us from all sin. जे आम्हाला सर्व पापातनं आमचे शुद्धीकरण करतात, In Jesus' name. येशू ख्रिस्ताच्या नावाने. For I have received of the Lord that which also I delivered unto you, that the Lord Jesus, the same night in which he was betrayed, took bread. And when he had given thanks, he brake it and said, Take, eat, this is my body, which is broken for you. This do in remembrance of me. After the same manner also he took the cup, when he had supped, saying, This cup is the New Testament in my blood. This do ye as oft as ye drink it, in remembrance of me. For as often as ye eat this bread, and drink this cup, ye do show the Lord's death till he come. कारण जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगितले आहे की ज्या रात्री प्रभू येशूला धरून नेण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली आणि आभार मानून ती मोडली आणि म्हटले, घ्या, खा, हे माझे शरीर तुमच्यासाठी मोडले असे आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. मग भोजन झाल्यावर त्यांनी हा प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा. कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करता. Our Heavenly Father, in the matchless name of our Lord and Savior Jesus Christ of Nazareth, येशू आमच्या स्वर्गातील पित्या येशू ख्रिस्ताच्या महान नावाने we thank you, Lord, for speaking into our lives this morning, आम्ही धन्यवाद देतो परमेश्वर, तू आमच्या जीवनाशी आज बोलला, helping us to know our identity in you. सहाय्य केलं परमेश्वर आमचं तुझ्यामध्ये कोण आहे हे दर्शवण्यासाठी. And it is by that reason that we approach this table आणि त्याच कारणास्तव आज परमेश्वर आम्ही या मेजापाशी आलो आहोत in humility and boldness, की त्या नम्रतेपणे आणि त्या धैर्याने that we have been cleansed, की जे आमचं शुद्धीकरण we झालं have आहे, been translated की आम्हाला बदल झालेला आहे from the आमच्या- kingdom of darkness into your kingdom. की त्या अंधाराच्या ज्या राज्यातनं त्या तुझ्या राज्यामध्ये Once we were no people, but today we are your people. एक काही वेळा आम्ही कुणी नव्हतो पण आज आम्ही तुझी लोक आहोत. We thank you for this token of this table आज आम्ही धन्यवाद देतो ह्या मेजासाठी that reminds us जे आम्हाला आठवण करून of the देतं price that your son Jesus paid on the cross of Calvary, की जी किंमत तुझ्या पुत्र येशू ख्रिस्ताने दिली त्या वधस्तंभावरती, that we could pass from curse to blessing की जे आम्ही त्या शापापासून त्या आशीर्वादापर्यंत आलो आहोत and from death to life. आणि त्या मरणातनं त्या जीवनापर्यंत आलो We आहोत. thank you under this table आम्ही
आम्ही धन्यवाद देतो या मेजासाठी is hidden की जे लपलेलं आहे all our weaknesses. ती सगळ्या आमच्या ज्या अशक्तपणा We ask you bless this bread and bless this wine. आम्ही मागतो परमेश्वर तू या भाकर आणि द्राक्षरसाला आशीर्वादित And कर as we participate in this table, आणि जसं आम्ही या मेजामध्ये भाग घेत आहोत as your son, जसं तुझं पुत्र म्हणून we pray, O Lord, आम्ही प्रार्थना करतो देवा that this bread की हे जी भाकर आहे and this wine आणि हे जे द्राक्षरस आहे may impart unto us की आमच्यामध्ये देव the life of your son तुझा पुत्र येशू ख्रिस्ताचं जीवन for your glory. तुझ्या गौरवासाठी In Jesus' mighty name, येशू ख्रिस्ताच्या महान नावाने we pray. आम्ही प्रार्थना करतो. The body of Christ येशू ख्रिस्ताचं शरीर broken for us. आमच्यासाठी मोडण्यात आलं. Let us participate. आपण सगळे भाग घेऊयात. And the blood of Jesus येशू ख्रिस्ताचं रक्त shed for us. आमच्यासाठी सांडण्यात आलं. Father, in Jesus' name, प्रभू पिता येशूच्या नावाने once again, Lord, we want to thank you पुन्हा एकदा परमेश्वर आम्ही तुला धन्यवाद देतो for this table of blessing. या आशीर्वादाच्या मेजासाठी We thank you आम्ही धन्यवाद देतो that we could remember this morning की आज सकाळच्या वेळेस आम्ही आठवण करू शकलो the death, the burial, and the resurrection of your son Jesus. ते मरण ते पुनरुत्थित होणं आणि जगणं ते येशू ख्रिस्ताचं As we remember जसं आम्ही आठवण करू शकतो the death, burial, and resurrection, की ते मरण ते पुरलं जाणं आणि पुनरुत्थान होणं we remember तुझ्या येशू ख्रिस्ताचं आम्ही that आठवण करतो we have been saved, की आम्ही आठवण करतो की आमचं तारण we झालं have आहे been sanctified, आम्ही पवित्र केलं आहोत and we have been justified in your आणि आम्हाला presence. नीतिमान ठरवण्यात आलाय We just तुझ्या bless your holy name. आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद We देतो are careful to give you all the glory, honor, and सारे praise गौरव मान महिमा तुझ्या नावाला देतो in परमेश्वर Jesus' mighty name. येशू ख्रिस्ताच्या महान नावाने. Amen. मेरा विश्वास है कि आज सुबह में हम सब आशीष हुए हैं और परमेश्वर ने हमको जो मेज के ऊपर लेकर आया है इसको कृपा का मेज कहते हैं. आज हमने जो भाग लिया है इसको कृपा का मेज कहते हैं. टुडे व्हाट वी हैव पार्टिसिपेटेड इट इज़ द टेबल ऑफ ग्रेस दैट गॉड इज ब्रॉट अस. दिस इज अ टेबल ऑफ ग्रेस. वी थैंक गॉड फॉर दिस टेबल ऑफ ग्रेस. हम परमेश्वर का धन्यवाद देते हैं ये कृपा के मेज के लिए जो परमेश्वर ने हमको बुलाया, हमारे पापों की क्षमा की, हमारे जीवन के अंदर परमेश्वर ने नई भर्ती दी, आशीषों से भर्ती दी, उसकी यीशु मसीह के जैसा बनने के लिए ज़्यादा सहायता किया और हम परमेश्वर के नाम को धन्यवाद देते हैं. हालेलुया. आइए हम लास्ट का आशीर्वाद लेंगे. पिता का प्यार जिसने अपने एकुलता एक यीशु मसीह को इस दुनिया के अंदर भेजा, यीशु की कृपा जो क्रॉस के ऊपर मर के अपना लहू बहा के हमारे गुनाहों की क्षमा की और वो गाड़ा गया, तीसरा दिन मर के जी उठा, वो यीशु की कृपा और उसने अपना पवित्र आत्मा को दिया और वो पवित्र आत्मा की सहभागिता हमारे साथ और यीशु के वापस आने तक और विशेष करके ये दिनों के अंदर लॉकडाउन के अंदर सबके साथ अभी और सर्वदा हो. आमीन. आमीन. ध्यान रखना, हमने प्रार्थना करना है. हम पूरा सप्ताह प्रार्थना कर रहे हैं. हमने प्रार्थना करना है सब लोगों के लिए जो हॉस्पिटलों में काम करते हैं. हमने प्रार्थना करना है सब लोगों के लिए जो रास्ते पे काम करते हैं. प्रार्थना करना है कि परमेश्वर सबको आशीर्वाद दे. हमें प्रार्थना करना है. वी हैव टू प्रे फॉर ऑल द चर्चेस, ऑल द पास्टर्स and all the leaders, all the evangelists. We have to pray for all our city, for God to bless all the pastors.
हमने प्रार्थना करना है कि परमेश्वर ने अपने शहर के सब पास्टरों को, सब लीडरों को, सब कलीसिया को, सब चर्चेस को, सब इवेंजलिस्टों को, सबको परमेश्वर ने आशीष दे और सबको परमेश्वर नई रीत से दुष्टांत दे, नई रीत से भेंट ले और परमेश्वर सबको आशीर्वाद दे। आमीन। गॉड ब्लेस ऑल ऑफ यू।